नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आज वीकेंड आहे आणि आम्ही निघालो आहोत। इथं जवळपास यात्रा भरले, तिथं पाळणे लागलेत। आमच्या घराच्या खिडकीतून दिसत होते पाळणे। मग मी खूप दिवसापासून अखेला विचारत होते, हे लाइटिंग आहे, हे झगमग झगमग चालू आहे, ते काय आहे? मग त्यानं मला आज सांगितलं की इथं यात्रा लागली आहे म्हणून। मग आम्ही ती बघण्यासाठी निघालोय। तर आम्ही ट्रेनमधून उतरलोय आता। बामशुलन वेगला आलेलो आहोत, जिथं ती जत्रा भरलेली आहे। आणि इथं आपल्याला बस घ्यायची नाही ना? नाही, आपल्याला एक 5-10 मिनिटं वॉक करायचं। हां, आता इथून पुढं 5-10 मिनिटं वॉक केल्यानंतर आम्ही तिथे पोहोचू। आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय जवळपास। समोर तुम्हाला तो टॉवर दिसतोय जो लाइटिंगनी झगमगतोय, तिथं पोहोचायचं आहे आपल्याला। आणि आपण पोचलेलो आहोत। तुम्ही इथं बघू शकत असाल की एंट्रन्सवरती विंटर ट्राउन असं टायटल दिलेलं आहे। विंटर ट्राउन म्हणजे ग्रीन। तर थोडक्यात दर विंटरला इथं अशा प्रकारची जत्रा भरते। चला अजून एक्सप्लोअर करूया आपण। आणि इथं बघा फॅमिली फोटोसाठी असं कटआउट ठेवलंय। इकडे जे विंटर विअर आहेत त्याचे स्टॉल लागलेत आणि मधोमध असा एक क्रिसमस ट्री उभा केला आहे। इथे एक छोटंसं कॉफी शॉप आहे। चला आतमध्ये जाऊन बघूया। अखिल इथं तिकीट घेतोय त्या पाळण्याचं, म्हणजे ह्याच्यामध्ये बसणार आहे आम्ही आता। 2 तिकीटं घेतली। बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। आम्ही जवळच आलो होतो, म्हणजे आम्हाला एंट्री मिळाली असती
पण ते संपून गेले, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढ्या जागा होत्या त्या सगळ्या भरल्या. मग आता आम्हाला अजून एक राऊंड वेट करावा लागेल. इकडे बघा अजून एक मोठा रोलर कोस्टर राईड दिसत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या साईडला इथं ब्रेक डान्स आहे. इथं चॉकलेटचं दुकान लागलेलं आहे. आणि अजूनही खूप सारी खाण्यापिण्याची किंवा छोटे छोटे गेम्स किंवा डेकोरेशनच्या वस्तू अशा सगळ्यांची दुकानं लागलेली आहेत तिथे. आमचं बोर्डिंग झालंय. आम्ही पाळण्यामध्ये बसलोय. हे असे लॉक्स आहेत त्याच्यावर, ह्याच्यासाठी लॉक्स लावलेत आम्ही ह्याचे. चला, आणि हे वरती चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं खूप जोराचं वारं आहे. वाऱ्यामुळे थंडी पण वाजते खूप. आणि एक चक्कर मारली पूर्ण यात्रेची. आता मी तुम्हाला रेकॉर्ड म्हणजे इथं काय काय आहे ते दाखवते रेकॉर्ड करून. इथं समोर एक ATM मशीन आहे, कारण इथं सगळे जे पाळणे आहेत किंवा झोपाळे आहेत त्यांच्यामध्ये बसण्यासाठी तुम्हाला कॅश पेमेंटच करावी लागते. त्यामुळे इथं ATM मशीनसुद्धा दिली आहे त्यांनी. इथे एक पॉपकॉर्न आणि चॉकलेट सेल करणारं शॉप आहे.
हे इथं जेवढे जास्त जोरात तुम्ही माराल हातोडा त्याच्यानंतर इथं आग लागल्यासारखं होतं आणि जर तसं झालं तर मग तुम्हाला बक्षीस मिळणार. असा थोडक्यात हा गेम आहे. आपण इथं जाऊन बघूया. थोडक्यात हा गेम एक्सप्लेन करायचा झाला तर पॉईंट टाकायचे आहे त्याच्यात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जवळपास 30 सेकंड मिळणार ज्याच्यामध्ये तुम्ही तो जो रिमोट कंट्रोल आहे असा तो यूज करून हे जे आतमध्ये हे टॉयज उचलण्यासाठी एक मशीन बनवलेलं आहे ते हलवू शकता, त्याची मुवमेंट करू शकता. मग ते मशीन आपोआप खाली येईल आणि ह्याच्यापैकी तुम्हाला टॉय उचलायचा आहे आणि तो तुम्ही इथं टाकू शकता. जर तुम्ही सक्सेसफुल झाला टॉय उचलण्यासाठी तर ते टॉय तुमचं. इथं तुम्ही रेड कार्ड पण बघू शकत असाल. 5 युरोजसाठी 6 वेळा खेळू शकता तुम्ही 5 युरोज देऊन. बरीच मुलं त्यांच्या पॅरेंट्सना घेऊन हा खेळ खेळत आहेत. इथं हा रिमोट कंट्रोल आहे ज्याच्या मुवमेंटनी हे तुम्ही कंट्रोल करू शकता ज्यानं टॉय उचलायचा आहे. अजून एक गेम मला इथं दिसला जो आपल्या इकडच्या यात्रांमध्ये पण असतो जो की म्हणजे इथं बॉल्सनी तुम्ही ते जे पिरॅमिड मांडलेलं आहे कॅन्सचं कंटेनर्सचं ते पाडायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अशा सॉफ्ट टॉयपैकी कोणतीही वस्तू मिळेल जर तुम्ही यशस्वी ठरलात तो पूर्ण पिरॅमिड पाडण्याचा. 3 ट्रायज आहेत. 3 ट्रायमध्ये तुम्हाला ते सगळं पिरॅमिड पाडायचं आहे. मी तो तुम्हाला कॉस्ट पण प्राईससुद्धा दाखवत आहे. 5 युरोजमध्ये 3 बॉल्स तुम्ही म्हणजे 3 ट्रायल्स तुम्ही खरेदी करू शकता. इथे असा भूत बंगला सुद्धा उभा केलेला आहे यांनी. Na hier,
इथं हे आजोबा बुड्ढीचे बाल बनवत आहेत. आम्ही यात्रेमधून बाहेर पडलोय आणि इथं रेवे म्हणून सुपर मार्केट आहे त्याच्यामध्ये आलोय आणि इथून आम्ही फ्रोझन पिझ्झा आणि फ्राईज खरेदी केले. घरी जाऊन बेक करून खाणार. तर आम्ही असा पिझ्झा घेतलाय फ्रोझन आणि हे असे फ्राईज घेतलेत. हे पण फ्रोझनच आहेत. आता सध्या आम्ही घरी निघालो आहे ट्रेनमध्ये आहे आणि मी माझा आजचा व्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.